जर तुम्हाला गणितात आउट ऑफ मार्क्स घ्यायचे असेल तर ही चूक करू नका आणि अशाच चुका पुढे होऊ नये म्हणून मला फॉलो करा। स्पर्धा परीक्षेत मुलांना मागे टाकायचे असेल तर गणितासारखा विषय नाही हे एकदा समजून घ्या आणि गणितात आउट ऑफ मार्क घेतले तर दुनिया की कोई भी ताकत आपको सिलेक्ट होने से रोक नहीं सकती। पण एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, गणिताचा अभ्यास करताना स्पीडवर फोकस करू नका। म्हणजे काय? गणित शिकवणारा प्रत्येक जण तुम्हाला सांगेल फास्ट सोडवा, परीक्षेत वेळ नसतो, परीक्षा 2 महिन्यावर आली आणि या स्पीडने गेले तर कव्हर होईल का? पण हे चुकीचे आहे। शिकताना स्पीड नको, ॲक्युरेसी पाहिजे। एकदा जर हे समजले, त्याची प्रॅक्टिस केली की आपोआप स्पीड येईल। 36 सेकंद नाही तर 20 सेकंदात गणित सुटेल। पण आधी स्पीडच्या मागे लागाल तर गणित कधीच समजणार नाही। मग काय करायला पाहिजे? सर्वात आधी मला हे गणित इतक्या वेळेत सोडवायचं हा टाइम बॉम्ब डोक्यातून काढून टाका। मला हे गणित समजेपर्यंत मी उठणार नाही हा विचार करून त्याची प्रत्येक स्टेप समजून घ्या, लिहून काढा। हे असे का घेतले, हे असे का आले याच्यावर विचार करा। एकदा हे समजले तर तसे आणखी 10 गणित सोडवा। जेव्हा तुमचे 10वे गणित सोडवून होईल तेव्हा तुम्ही 11वे गणित आपोआप 36 सेकंदात सोडवाल। लक्षात ठेवा, शॉर्टकट मारून तुम्ही 25 पैकी 17-18 मार्क्स घेऊ शकता, पण आउट ऑफ घेण्यासाठी गणित समजलेलंच पाहिजे। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद।